नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्यांची पर्स. ही पर्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य वरीलप्रमाणे. चला तर मग आपण पर्स कशी बनवतात हे पाहूया. तर सर्वप्रथम मी सुईमध्ये डबल धागा भरून त्याला एक गाठ मारली आहे आणि त्यात मी 4 मणी ओवून घेतलेले आहेत. हे बघा. आता 4 मणी ओवून घेतल्याच्या नंतर जिथे आपली गाठ आहे म्हणजे हा जो पहिला मणी आपण भरलेला आहे सगळ्यात, त्या मण्यातनं गाठ जिथून आहे त्या साईडनी पुढच्या दिशेला सुई ओवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं एक फूल तयार होईल. आता आपल्याला एक मणी पुढे सरकायचं आहे. आता यापुढे आपल्याला अशीच फुलं बनवत जायची आहेत, पण आता आपण 4 मणी न भरता 3 मणी भरत जाणार आहोत. 3 सफेद मणी ओवून झाल्याच्या नंतर हे बघा, आता ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा, हे आपलं दुसरं फूल तयार झालं. आता पुढचं फूल तयार करण्यासाठी आपल्याला हे 2 मणी पुढे सरकायचं, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला वरच्या मण्यात यायचं आहे. तर आता आपण 2 मणी पुढे सरकतोय. हे पहा, नेहमीप्रमाणे धागा घट्ट ओढून घ्या जेणेकरून हे सैल होणार नाही. हे आपलं दुसरं फूल झालं. आता पुन्हा पुढच्या फुलासाठी आपल्याला 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 मणी ओवून झाल्याच्या नंतर पुन्हा तेच ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे, हे बघा, ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि पुढचं फूल तयार करण्यासाठी 1 आणि 2 मणी पुढे सरकायचे. हे बघा, आता पुन्हा आपल्याला 3 सफेद मणी भरून घ्यायचे आहेत. मग ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढायची आहे आणि बघा, आता मी इथूनच 2 मणी पुढे सरकते, 1 आणि दुसरा. हे पहा, आणि मग सुई ओढून घ्यायची आहे बाहेरच्या दिशेने. धागा घट्ट ओढून घ्या. हे पहा, आपली 4 फुलं बनवून तयार आहेत. 1 2 3 4 अशीच आपल्याला टोटल 10 फुलांची लाईन बनवायची आहे. हे पहा, आपली 10 फुलं बनवून तयार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 10 फुलं बनवल्याच्या नंतर आपण नेहमी पुढचं फूल बनवण्यासाठी 2 मणी पुढे सरकतो, 1 आणि 2. तर जेव्हा शेवटचं फूल बनवाल त्याच्यामध्ये मी फक्त 1च मणी पुढे सरकली आहे. हा मण्यात मी नाही गेली आहे. आता आपल्याला खालतून असं खालच्या लाईनीत यायचं आहे. तर त्यासाठी पुन्हा 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. हे पहा, 3 मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे आणि 1 2 3 आणि 4 मणी पुढे सरकायचे. म्हणजेच आत्ता ओवलेले 3 मणी आणि हे बघा, आत्ता ओवलेले 3 मणी आपण पुढे सरकलो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मणी, चौथा, असे 4 मणी आपण पुढे सरकलो आहे. आता आपल्याला 3 मणी न घेता 2च मणी घ्यायचे आहेत, कारण एक फूल तयार व्हायला 4 मणी लागतात. त्यातले 1 आणि 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे आता आपण फक्त 2च मणी ओवणार आहोत. हे बघा, 2 मणी ओवल्याच्या नंतर हे फूल असं बनणार. मग आपली सुई जी आहे ती हा जो वरच्या फुलाचा खालचा जो मणी आहे त्यातनं अशी ओवून घ्यायची आणि बरोबरच जिथून ज्या मण्यातनं धागा आलेला आहे आत्ता त्या मण्यातनं पण सुई ओवून घेऊया. हे बघा, हे आपलं दुसरं फूल तयार झालं. आता पुढे जाण्यासाठी आत्ताच्या फुलाचा जो खालचा मणी आहे त्यातून सुई, हे बघा, अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा 2च मणी ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, 2 मणी ओवले. आता हे फूल या साईडला आपल्याला करायचं आहे. हे बघा, असं फूल बनणार.
त्यासाठी हा जो मणी आहे त्यातून खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, हे आपलं तिसरं फूल तयार झालं. आता दुसऱ्या त्याच्या पुढचं फूल तयार करण्यासाठी 1 2 3 आणि हा चौथा 4 मणी आपल्याला पुढे सरकायचं आहे. हे बघा, 1 2 3 आणि त्याच्या पुढचा मणी चौथा. हे पहा. आता पुढे जाण्यासाठी पुन्हा 2 मणी आपण ओवून घ्यायचे. एक लक्षात ठेवा, एकदा आपल्याला वरच्या मण्यात लॉक करायचं आहे आणि ह्याच्या पुढचं स्टेप खालच्या मण्यात लॉक करायचं. म्हणजे हे जे मणी आपण ओवतो तर एकदा वरती लॉक करायचे, मग पुढच्या ह्याच्यात खालती लॉक करायचे. तर हे बघा, आता आपण वरच्या दिशेने लॉक करणार आहोत. तर वरचा जो फुलाचा मणी आहे शेवटचा, त्यातून आपण सुई ओवून घेतली. त्यानंतर त्या पुढच्या मण्यामध्ये आपण सुई ओवली आणि आत्ताच्या फुलाचा हा जो मणी आहे त्यातून आपण सुई अशी ओवून घेतली. आता पुन्हा 2 मणी भरायचे आहेत. आता आपण वर लॉक केलं, आता हे जे आहे आपण खालती लॉक करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. तर ह्या मण्यातनं आपण सुई खालच्या दिशेने वरच्या दिशेला ओवून घेणार आणि मग 1 2 3 आणि पुढचा मणी 4 मणी आपण पुढे सरकणार. हे बघा, 2 3 आणि हा पुढचा मणी चौथा. हे पहा, अशा पद्धतीने. आता हेच 2 मणी भरत ही लाईन कंप्लीट करायची. आणि जसं मी इथून तुम्हाला दाखवलं लाईन कशी वाढवतात, तसंच इथून स्टार्ट करायचं. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. आधी आपण ही लाईन कंप्लीट करून घेऊया. हे पहा, आपण शेवटच्या लाईनीत आलेलो आहोत. आता आपण 2 मणी भरून ही लाईन कंप्लीट करणार आहोत. तर हे बघा, 2 मणी भरलेले आहेत आणि आत्ताच्या फुलाचा जो खालचा मणी आहे, हे बघा, आत्ताच्या फुलाचा जो खालचा मणी आहे त्यातून आपण सुई अशा पद्धतीने बाहेर काढून घेणार आहोत. आणि बरोबरच जो पुढचा मणी आहे, जिथून आपला धागा बाहेर आला आहे, तिथून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. हे बघा, आपली दुसरी लाईन कंप्लीट झालेली आहे. आता तिसऱ्या लाईनीसाठी आपल्याला या मण्यामध्ये यायचं आहे. ह्या तर हे 2 मणी आपण फिरून हे बघा पुढे सरकलो आणि ह्या मण्यात आलेलो. हे बघा, आपली ही लाईन पूर्ण झाली आहे. पूर्ण झाल्याच्या नंतर या मण्यातनं मी धागा बाहेर काढलेला आहे बघा, साईडच्या मण्यातून. आणि त्यानंतर आपल्याला 3 मणी भरून घ्यायचे. जेव्हा पण आपण पुढच्या लाईनीचं स्टार्टिंग करतो तेव्हा 3 मण्यांनी सुरुवात करायची आहे आणि मग पुढे 2-2 मणी करत एंड करायचं आहे. मग पुन्हा पुढची जेव्हा लाईन येणार तेव्हा 3 मण्यांनी सुरुवात करायची आहे आणि मग 2-2 मणी करत एंड करायचे. तर आता आपली ही नवीन लाईनची सुरुवात आहे. तर आपण स्टार्टिंगला 3 मणी भरून घेणार आहोत आणि 3 मणी भरल्याच्या नंतर जिथून आपला धागा आला आहे त्याच मण्यातनं अपोजिट साईडनी आपण सुई अशी ओवून घेणार आहोत. हे बघा, आता हा आत्ताच्या फुलाचा जो खालचा मणी आहे हा वाला, या मण्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. धागा घट्ट ओढून घ्या. आता आपल्याला फक्त 2-2च मणी घालत ही लाईन पूर्ण करायची. आपण 2 मणी ओवून घेतलेले आहेत. आता हे ओवून झाल्याच्या नंतर मी जसं आधी सांगितलं, एकदा वरच्या दिशेने आपण लॉक करणार आणि एकदा खालच्या. तर आता हे मणी आपण खालच्या साईडनी लॉक करणार आहोत. तर हे बघा, ह्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली आहे. त्यानंतर 1 2 3 आणि हा चौथा 4 मणी आपण पुढे सरकणार आहोत. 1 2 3 आणि पुढचा मणी चौथा. हे बघा, धागा नेहमी घट्ट ओढून घ्यायचा आहे. असं आपल्याला ही जी लाईन आहे ही 19 लाईन करायची आहेत. आता आपल्या ही तिसरी लाईन चालली आहे ना आपली, तर असेच 19 लाईन पूर्ण करून घ्यायचे आहेत. मग पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते.
हे बघा आपले 19 रो तयार झालेले आहेत. हे असे 19 आहेत आणि असे 10 आहेत. आता काय करायचं आपल्याला, मला ह्याला बॉर्डरिंग करायचं आहे, म्हणजे आपल्याला वेगळ्या कलरने ह्याला बॉर्डर करायची आहे. तर आता मी त्यासाठी 8 नंबरचेच हिरवे मणी घेतलेले आहेत. कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर सेम जसं आपण हे विणत आलेलं 4-4 फुलांचं, तसंच आपल्याला हे पण करायचं आहे. सेम तसंच आपल्याला करायचं आहे, फक्त आपण मण्यांचा कलर वेगळा घेतलेला आहे. तर हे बघा 3 मणी भरलेत. ज्या मण्यातनं धागा बाहेर आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी सुई आपण ओवून घ्यायची आहे आणि एक फूल तयार करायचं आहे. हे बघा 1 2 3 4 4 मण्यांचं मिळून एक फूल तयार होतं. आता पुढे जाण्यासाठी या मण्यात गेलो आहे, म्हणजे आत्ताचं जे फूल बनवलं आहे त्यातला हा खालचा मणी, त्या मण्यातनं सुई ओवून घेतलेली आहे. आता फक्त 2च मणी भरायचे आहेत. 2 हिरवे मणी भरून घेऊया. हे बघा, आणि जसं आपण इथे विणत आलो आहे तसंच हे पण करायचं आहे. आता ह्या मण्यातनं आपण सुई बाहेर काढून घेऊया. जसं मी अगोदर सांगितलं आहे, एकदा वरच्या साईडला लॉक करायचं आहे, एकदा खालच्या साईडला लॉक करायचं आहे. तर आता आपण हे खालच्या साईडनी लॉक करतो आहे. आता पुढे जाण्यासाठी हे बघा, इथून आपण ह्या मण्यातनं सुई काढली, मग हे 3ही मणी फिरून ह्या मण्यात येणार आहोत, पुढच्या मण्यात, म्हणजे 1 2 3 आणि पुढचा मणी 4. हे बघा अशा पद्धतीने. आता पुन्हा 2 हिरवे मणी भरायचे. आता आपण वरच्या साईडनी लॉक करणार आहोत. तर हा जो मणी आहे या मण्यातनं सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची आणि बरोबरच ज्या मण्यातनं आत्ता धागा बाहेर आलेला आहे, हा बघा, हा त्या मण्यात सुई ओवून घ्यायची आहे आणि पुढे जाण्यासाठी आत्ताच्या फुलातला हा जो मणी आहे हिरवा, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. सेम असंच करत आता 2-2 मणी भरत आपण शेवटाला येणार आहोत आणि इथे आल्यावर असे जाणार आहोत. तर इथे ह्या साईडला कसं स्टार्ट करायचं हे मी तुम्हाला इथे पोचल्याच्या नंतर दाखवते. आधी आपण ही लाईन पूर्ण करून घेऊ. हे पहा, आपली बॉर्डर पूर्ण झालेली आहे वरच्या साईडची. आता इथून करण्यासाठी हा जो धागा इथे आलेला आहे या मण्यातनं, तो मी फिरवून इथेपर्यंत आणणार आहे. हे बघा, वरच्या दिशेला आपण तो धागा फिरवून आणायचा आहे. त्यासाठी मी 2 मणी पुढे सरकली आहे आणि बरोबरच हा जो 3रा मणी आहे, म्हणजे ह्या लाईनीचा पहिला मणी सफेदवाला, त्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता सेम इथे पण तसंच 3 मणी भरून हे बघा, हा आत्ता ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्याच्या अपोजिट साईडनी सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता पुढे जाण्यासाठी आत्ताच्या मण्यातला हा जो खालचा मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 मणी भरून पुढे जायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता ही लाईन तशीच पूर्ण करून घ्यायची आहे आणि मग जसं आपण इथे हे केलं तसंच या साईडनी सुद्धा भरत इथपर्यंत यायचं आहे. म्हणजे हे पहा, आपली बॉर्डर बनवून झालेली आहे. आता आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे आणि मग इथून आपल्याला दोन्ही साईडनी शिवून घ्यायचं आहे. तर आता हे क्रॉस 4 मणी जे आहेत त्यातला हा जो चौथा मणी आहे आणि हा इकडचा चौथा मणी, म्हणजे दोन्ही साईडचा हा आणि हा मणी, इथून आपल्याला 8 मणी मोजायचे आहेत. म्हणजे ह्या साईडनी 8 आणि ह्या साईडनी 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. आणि हे बघा, मध्ये 3 मणी उरतात आहेत. 1 2 3. तिथे आपल्याला एक अशी पट्टी बनवायची आहे जी एवढ्या उंचीची असेल, म्हणजे ह्या मण्यापर्यंत आलेली असेल, जिथून आपण मोजलेत तिथनं. एका साईडला मी ऑलरेडी शिवून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडला कसं शिवायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर ही पट्टी बनवण्यासाठी हे मधले जे 3 मणी आहेत ना,
तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आपण इथल्या 8व्या मण्यापासून 9व्या मण्यापासून सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. आता हा 9वा मणी. आता आपण इथून सुरुवात करूया. तीन मणी घ्यायचे. काही वेगळं करायचं नाही आहे. जसं आपण फुलं बनवत आलेलो आहोत तशीच इथेही आपल्याला फुलंच बनवून 4 मण्यांचं एक फूल अशी फुलं बनवूनच आपल्याला वरपर्यंत पट्टी बनवून घ्यायची आहे. हे बघा 3 मणी भरल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि एक फूल तयार करायचं जे असं दिसेल. हे बघा आता हे फूल तयार झाल्याच्या नंतर या फुलाचा आतल्या साईडचा जो मणी आहे त्या मण्यातनं अशा प्रकारे सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा हे एक फूल तयार झालं. आता मधले 3 मणी म्हणजे आता आपण एकावर केलं, अजून दोघांवर असंच फूल तयार करणार आहोत. पण आता आपण 3 मणी न भरता 2च मणी भरायचे आहेत. तर 2 मणी भरून घेऊया. आता हे भरून झाल्यावर चारचं एक फूल व्हायला पाहिजे 4 मण्यांचं. तर हा आपल्याला इथून ओवावा लागेल. तर आपण सुई या मण्यातनं ओवून घेतलेली आहे. आता हे 3ही मणी धागा फिरवून घ्यायचा आणि या मण्यात यायचे. चला तर मग 1 2 आणि 3. हे बघा 3 मणी मी पुढे सरकलेली आहे. आणि आता यानंतर एक मणी आपल्याला पुढे सरकायचं आहे जो हा असेल. हा बघा पुढचा मणी म्हणजे आता आपली 2 झाली फुलं. अजून एक फूल बाकी आहे. पुन्हा 2 हिरवे मणी भरून घेऊया आणि आता वरच्या साईडला लॉक करायचं आहे. आत्ताच्या फुलाचा हा मणी यातून सुई आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला वरती अशी पट्टी वाढवत जायची आहे ह्याच्यावर. तर वर जाण्यासाठी आपल्याला ह्या मण्यात यावं लागेल. म्हणून मी आता हे जे आत्ताच्या फुलाचे 2 जे मणी आहेत ते पुढे जाऊन वरच्या मण्यात येणार आहे. म्हणजे टोटल आपण 3 मणी फिरून वरच्या दिशेला आलेलो आहोत. हे बघा आता इथे एक फूल बनवायचं आहे. त्यासाठी जेव्हा पण आपण नवीन सुरुवात करतो तेव्हा आपण 3 मणीच भरून फूल तयार करतो आणि मग नंतर शेवटपर्यंत 2-2 मणी भरतो. तर आता आपण नवीन रोची सुरुवात करतो आहे, नवीन लाईनीची सुरुवात करतो आहे. तर 3 मणी भरलेले आहेत. ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी आपण सुई ओवून घेणार आहोत आणि या मण्यातनं सुई वरच्या दिशेने ओवून घेणार आहोत. आता 2-2 मणी करत ही लाईन कंप्लीट करायची आहे. हे बघा 2 मणी भरले. आता या मण्यातनं पुढे जाऊन आत्ताचे जे 2ही मणी आपण भरलेले आहेत त्या 2ही मण्यातनं आपण सुई काढून घेणार आहोत. आणि पुढे जाण्यासाठी पुढच्या या मण्यातनं आपण बाहेर आलेलो आहोत. हे बघा या मण्यातनं आता पुन्हा 2 हिरवे मणी भरायचे आहेत. आणि या मण्यातनं सुई ओवून एक फूल नेहमीप्रमाणे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता वरच्या दिशेला यायचं आहे पुढे जाण्यासाठी. तर मी 3 मणी पुढे सरकणार आहे. 1 2 आणि हा 3रा मणी. आता पुन्हा ही पट्टी आपल्याला अशी वाढवत जायची आहे. त्याचा आकार या मण्या म्हणजे त्याचा जो हे असेल तो असं ही पट्टी अशी धरून इथपर्यंत यायला पाहिजे. एवढी मोठी आपल्याला ही पट्टी विणून घ्यायची आहे. तर आता मी जसं दाखवलं तुम्हाला हे 2 लाईन तसेच वरती वाढवत जायच्या आहेत लाईन आणि ही पट्टी कंप्लीट करून घ्यायची आहे. चला तर मग ही पट्टी पूर्ण झाल्यावर ते कसं जोडतात हे मी तुम्हाला दाखवते. हे पहा आपली पट्टी बनवून तयार झालेली आहे. हे आपण म्हणजे ही जी टोटल ही जी लाईन आहे ही 8ची लाईन आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अशी तुम्ही पण 8ची लाईन म्हणजे 8ची पट्टी बनवून घ्या. अशी 8 अशी 3. तर ही बनवून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही दोन्ही बाजूला अशी जोडायची आहे. तर आपण आधी एका साईडला जोडूया. तर हे बघा ह्याचा जो हा मणी आहे 4था मणी जिथून आपण 8 मोजलेले तो मणी आणि ही पट्टीचा वरचा मणी. हे बघा हा मणी. हे दोन्ही पण असे धरायचे एकामेकांसमोर धरायचे आणि आपला धागा जो आहे तो हा बघा या मण्यात आहे. आता ही पट्टी अशी धरल्याच्या नंतर एक हिरवा मणी भरून घेऊया आधी.
हे बघा, एक हिरवा मणी होऊन घ्यायचा आहे आणि इथून चौथा जो मणी आहे त्या मण्यातनं सुई आपण अशा प्रकारे ओवून घेणार आहोत. ही बघा, हे बघा असं. आता पुन्हा एक हिरवा मणी भरायचा आहे. हे बघा, आणि असं पकडल्याच्या नंतर आता बघा हा धागा जो आहे या मण्यातनं आलेला आहे. आता त्याच्या अपोजिट, तिरकावाला अपोजिट, हे बघा धागा या मण्यातनं आलेला आहे. आता ह्याच्या अपोजिट हा मणी आहे, बाजूचा नाही, बाजूच्या पुढचा मणी. तर या मण्यात आधी एक आपण मणी भरून घेतला आहे हिरवा, आणि हा जो अपोजिट मणी आहे त्याच्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. हे बघा, जेणेकरून एक फूल तयार झालं. आता पुन्हा एक हिरवा मणी भरायचा आहे. हे बघा, आणि हे आपलं वर्क असंच पकडायचं आहे. आता हा बघा धागा या मण्यातनं आलेला आहे बघा. तर या मण्याचा तिरका अपोजिट, म्हणजे बाजूच्या ह्या मण्याचा बाजूचा मणी सोडला तर त्याच्या पुढचा मणी, त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे क्रिसक्रॉस आपल्याला एक एक मणी ओवायचा आहे आणि क्रिसक्रॉसमध्ये सुई ओवून घेत जायची, विणत जायचं आहे. हे बघा, आता या मण्यातनं म्हणजे ह्या मण्याच्या अपोजिट हा आहे, तर इथनं आपण सुई काढून घेऊया. हे बघा, धागा प्रत्येक वेळेस घट्ट ओढून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा दाखवते. एक हिरवा मणी भरायचा. आता ह्याच्या अपोजिट हा मणी आहे, तर यातून आपण सुई बाहेर काढून घेऊया. पुन्हा हिरवा मणी भरायचा. अपोजिट मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. असं आपल्याला शेवटपर्यंत विणत जायचं आहे. हे बघा, हे आपलं शेवटचा मणी आहे आणि हा अपोजिट, ह्याच्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता एकदा हा धागा घट्ट ओढून घ्यायचा, जेणेकरून आपली विण सैल नाही व्हायला हवी. आता हा घट्ट ओढल्याच्या नंतर आपण इथे विणत आलो बरोबर. तर आता हे बघा, मध्ये मध्ये हे जे गॅप आहेत ना, आता ह्या लाईनीतनं आपण हे गॅप कवर करणार आहोत. हे बघा, इथे करायचं आहे, त्यानंतर हे आहे. तर आता आपण ह्याच्या बाजूनी ह्याला क्रिसक्रॉस करत हे गॅप आपण कवर करणार आहोत. इथे आपल्याला मणी नाही घालायची आहेत, फक्त सुईने घट्टपणे ओढून घ्यायचं आहे. तर आता मी ह्या धाग्यातनं असे फिरून इथे येणार आहे, या मण्यात येणार आहे. तर मी हे 3 मणी आधी फिरून येते, म्हणजे हे जे एक फूल आहे हे मी त्याच्यातनं सुई मी फिरवून घेते. हे बघा, आता हे 4 मणी तुम्हाला नीट बांधलेले दिसत नाही आहेत. तर आपण आता 1 2 3 4 असे 4 मणी हा धागा आपण फिरवून घेणार आहोत. घट्ट ओढून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस. 1 2 3 आणि 4. आता ह्या मण्यातनं पुन्हा या मण्यात जायचं आहे, म्हणजे आपण पूर्ण राऊंड कंप्लीट केला आहे. आणि हे मणीसुद्धा बघा, जिथे आता आपल्याला गॅप दिसत होता ते एकत्र बांधले गेले. आता पुढच्या ह्या 4 मण्यांमध्ये तसंच करायचं आहे. तर मी इथून सुई या मण्यात आणली आणि आता आपण हे 4 मणी फिरून घेऊया. म्हणजे एकूणच आपण काय करतो आहे की जिथे जिथे आपल्याला गॅप दिसतो आहे तो गॅप आपण अशा प्रकारे सुईने त्याला घट्ट हे करून घेतो आहे, म्हणजे विणून घेतो आहे. बघा, हे झालं. आता ह्याच्या पुढच्या मण्यात जायचं आहे, तर मी ह्या मण्यातनं डायरेक्ट ह्या मण्यात येणार आहे. हे बघा, आता हे 4 मणी आपण फिरून घेऊया. असंच तुम्हाला पण जिथे जिथे असे गॅप दिसतात आहेत हे बघा, ते तुम्हाला पूर्ण शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे दोरानी त्याला घट्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून गॅप दिसू नये. चला तर मग हे आपण कंप्लीट करून घेऊ. हे पहा, आपली एक साईड करून झालेली आहे. आता सेम जसं आपण इथे जोडलं तसंच ही साईड पण आपल्याला जोडून घ्यायची आहे.
तर ही पण साईड सेम क्रिस क्रॉसमध्येच, म्हणजे एक मणी ओवायचा, त्याच्या ऑपोजिटला सुई काढायची, मग पुन्हा इथून इथे मणी भरायचा, इथनं सुई काढायची, असं क्रिस क्रॉस सुई करत म्हणजे ओवत आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं पाकिट दोन्ही साईडनी जोडून तयार आहे पर्स. तर हे जोडून झाल्याच्या नंतर आता ही पर्स अशी दिसते, म्हणजे हे दोन्ही साईडनी असं दिसतंय. तर हे थोडंसं आहे ना, म्हणजे ही जी साईड आहे ती अशी प्रॉपर धरायची आणि ह्याला थोडंसं आतमध्ये ढकलायचं आहे. हे बघा, ही जे असं आहे त्याला आतमध्ये ढकलायचं आहे थोडंसं, आणि ह्याला थोडंसं असं दुमडून घ्यायचं. आणि इथे फक्त वरचे 2 मणी आहेत, हे आणि हे, इथे एक एक फूल बनवून टाका मारायचा, बाकी सगळं नाही करायचं आहे, हे असंच ठेवायचं आहे. आता आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे. तर कसं दुमडणार हे मी तुम्हाला दाखवते. आता हे 4चं एक फूल आहे जिथे आपला सफेद मणी आहे, तर हे सोडून ह्याच्या पुढचं जे 4चं फूल आहे हे फूल, आणि ह्या साईडनी सुद्धा हे 4चं फूल सोडून त्याच्या पुढचं फूल, अशी दोन्ही फुलं समोरासमोर यायला हवीत. ही बघा, ही आणि हे फूल असं समोरासमोर यायला हवं. आणि आता यानंतर काय करायचं, आपला जो धागा आहे सुईचा, तो या फुलाच्या साईडचा जो मणी आहे त्यातनं मी खालच्या दिशेने वरच्या दिशेला काढून घेतलेला आहे. आता एक हिरवा मणी भरून घेऊया. हे बघा, एक हिरवा मणी भरल्याच्या नंतर पुन्हा ती फुलं आपण एका समोरासमोर आणायची आहेत. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे जे फुलं आहे ह्या साईडचं, त्या फुलाच्या वरच्या दिशेने आपण हे काढून घेऊया. सुई अशा प्रकारे सुई ओढून घ्यायची आहे. हे बघा, आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता पुन्हा एक हिरवा मणी भरायचा आहे आपल्याला. आणि आता ह्या मण्याचा अपोजिट मणी हा आहे, तर मी या मण्यातनं सुई काढून घेते आहे. हे बघा, म्हणजे आपण इथे पण एक 4 मण्यांचं फूल बनवलं. अजून फक्त एकच फूल बनवायचं आपल्याला. तर पुन्हा एकच हिरवा मणी भरायचा आहे. आणि आता ह्या मण्याचा अपोजिट जो मणी आहे हा, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे. आता एवढंच करून आता फक्त हे फूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे हे 3च मणी झालेत ना, तर एक मणी भरून, म्हणजे एक हिरवा मणी आपल्याला भरायचा आहे. आणि आता अपोजिट न जाता हा जो मणी आहे यातून सुई वर काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता इथून असं अपोजिट फक्त आपण सुई घेऊन येणार आहोत आणि हे आपण विणकाम जे केलेलं आहे हे घट्ट करणार आहोत. हे आपण टोटल फक्त 1, 2 आणि 3 फुलंच बनवलेली आहेत. खालती आपण मोकळं तसंच ठेवलेलं आहे, जे असं दिसेल. आता इथे हे घट्ट ओढून घ्यायचं आणि इथे एक गाठ मारून घ्यायची. हे बघा, आपण या साईडनी विणून घेतलेलं आहे. आता हे सेम असंच या बाजूला पण आपण करणार आहोत. ही पर्स तयार झाल्याच्या नंतर हे बघा, आपली ही जी साईड आहे ही थोडी इनकम्प्लीट आहे. म्हणजे इथून आपल्याला हे मणी जोडायचे आहेत, जसे की मी या साईडनी जोडलेले आहेत. हे बघा, तर हे मणी कसे जोडायचे हे मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी हा जो शेवटच्या फुलाचा मणी आहे त्यातून हे बघा सुई मी अशा प्रकारे ओवून घेतलेली आहे. आणि यात 2 मणी भरून घ्यायचे आहेत. दोन मणी भरल्याच्या नंतर आपल्याला नेहमीप्रमाणे एक फूल बनवायचं आहे. तर हे फूल असं बनेल, म्हणून ह्याच्या पुढचा जो मणी आहे त्यातून सुई अशा प्रकारे आपल्याला ओवून घ्यायची. आणि हे आत्ता ओवलेले 2ही मणी त्यातूनही आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, आता आपल्याला असं पुढे जायचं आहे. तर त्यासाठी आत्ता ओवलेले जे 2 मणी आहेत त्यातूनही मी सुई बाहेर काढून पुढच्या मण्यातनं, म्हणजे पुढचा जो 3रा मणी आहे त्यात आपण हे बघा पुढच्या मण्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे. म्हणजे आपण सुई अशी ह्या 4ही मण्यातनं फिरवून या मण्यात आणलेली आहे. आता पुन्हा 2 मणी भरायचे.
आणि आता आत्ताच्या फुलातला जो हा मणी आहे त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई आणून ह्या पुढच्या मण्यात मी नेलेली आहे. आता या मण्यातनं सुई वर काढून घेऊया. आता पुन्हा 2 मणी भरायचे आहेत आणि ह्या मण्यातनं हे बघा, हा जो मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे आपण हे जसं विणत आलो आहे अगोदर, फुलं बनवत आलो आहे तसंच बनवायचं आहे, काही वेगळं नाही आहे. आता पुढच्या मण्यात जाऊया. हे बघा, आता पुन्हा 2 हिरवे मणी भरूया. एक आणि दुसरा. आता नेहमीप्रमाणे हे बघा, मी फूल बनवते जसं आपण बनवत आलेलो आहोत. आणि आता शेवटची लाईन, त्यासाठी मी आत्ताच्या फुलातल्या या मण्यातनं सुई वरच्या दिशेला काढून घेतलेली आहे. आता 1, 2 आणि 3 मणी आपल्याकडे आहे, तर शेवटला फक्त एकच मणी भरायचा आहे. आणि ह्या लाईनीतलं हे फूल आहे, या लाईनीतल्या फुलाचा हा मणी आहे, यातून सुई आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे. आणि हे आपलं फूल कंप्लीट झालेलं आहे. आता हे 2-3 मणी फिरून मग आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आता हे शिवून झाल्याच्या नंतर आपण हे आतमध्ये जसं दुमडलेलं, ह्या बाहेरच्या साईडनी जसं आपण आतमध्ये दुमडलेलं, तेव्हा आतमध्ये असं तयार झालेलं हे बघा. तर हेच कंटिन्यू एक आपल्याला वाढवायचं आहे, पण इथे आपल्याला दुमडता नाही येणार म्हणून आपण इथून एक म्हणजे फूल वाढवतो आहे, म्हणजे वरपर्यंत जसं मी या साईडला वाढवलं आहे. हे बघा, हे फूल करायचं आपल्याला. तर हे फूल करण्यासाठी हा जो मणी आहे, म्हणजे पॉकेटला लागूनच जो मणी आहे त्या मण्यातनं आपल्याला सुई घालून घ्यायची आहे मागच्या साईडनी पुढच्या दिशेला. आहे बघा. आणि त्यानंतर 2 हिरवे मणी भरायचे आहेत, 1 आणि 2. हे 2 मणी झाल्यावर हा वरचा जो मणी आहे हा बघा, हा त्यातनं वरच्या दिशेने सुई अशी ओढून घ्यायची. आणि हे आपलं एक फूल तयार झालं. हे बघा, हे 4 फुलांचं एक फूल. आता हा धागा या मण्यातनं घेऊन पुढच्या मण्यात आणायचं आहे. तर आपण हे बघा, इथूनच मी पुढच्या म्हणजे या मण्यात जाते जिथून आपला धागा आलेला आहे, आणि त्याच्या पुढचा मणी हा आहे, त्यातूनही मी सुई बाहेर काढून घेते. आणि धागा नेहमीप्रमाणे घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता पुन्हा 2 हिरवे मणी भरायचे, 1, 2. आता आत्ताच्या फुलाचा हा जो मणी आहे त्यातून वरच्या दिशेने सुई अशी काढून घ्यायची. पुन्हा या मण्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. आत्ताच्या फुलाचा खालचा मणी त्यातून आपण सुई काढली, आणि त्याच्या बाजूचा मणी त्यातूनही आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. हे बघा, आता 3 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता फक्त एकच मणी आपल्याला भरायचा आहे. त्यासाठी हा जो मणी आहे त्यातून आपण सुई खालच्या दिशेने वरच्या दिशेला काढून घेणार आहोत. हे बघा, 1, 2 आणि 3 मणी आहेत. आता फक्त एकच मणी भरायचा आहे. एक हिरवा मणी भरून घेऊया, आणि या साईडचा हा जो मणी आहे आत्ताच्या फुलाचा, त्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. हे बघा, आता 4 साईडनी आपली फुलं तयार झाली. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे आपण आत्ता फक्त 3 साईडची फुलं बनवली, 4थ्या साईडचं ऑलरेडी आपलं तयारच होतं. आता ही सुई आपण 2-3 मण्यातनं फिरवून घ्यायची आणि मग त्याला गाठ मारून घ्यायची. आता आपण हँडल बघूया, हँडल कसं करायचं. तर त्यासाठी हे बघा, हे पहिलं जे फूल आहे दोन्ही साईडचं, या साईडचं हे आणि ह्या साईडचं हे, 1, 2 आणि 3. इथूनही 1, 2 आणि 3. तिसऱ्या मण्यात आपल्याला सुई अशी घालून घ्यायची आहे, आणि इथेही आपल्याला एक फूल बनवून घ्यायचं आहे. तर मी आता हँडल सफेद कलरनी बनवणार आहे. त्यासाठी मी सफेद मणी भरून घेते. हे 8 नंबरचे मणी आहेत. हे 3 मणी भरून झाल्याच्या नंतर ज्या मण्यातनं आपला धागा आलेला आहे त्याच मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची.
हे पहा, हे फूल बनवल्याच्या नंतर वर न येता मी हाच मण्यातनं धागा बाहेर काढलेला आहे. आता आपण फक्त एक एक मणी टाकूनच हँडल पूर्ण करणार आहोत. तर आता आपल्याला जेवढी उंची पाहिजे हँडलची तेवढे मणी आपण भरून घेऊया. मी हे हँडल बनवण्यासाठी 25 मणी वापरलेले आहेत आणि उजव्या हाताला पण सेम आपण जसं डाव्या हाताला फूल बनवलं आहे तसंच फूल बनवून मी एक गाठ मारून घेतलेली आहे. आणि असंच हँडल आपल्याला दुसऱ्या साईडनी पण बनवून घ्यायचं आहे. आपली मोत्यांची पर्स तयार झालेली आहे. ही तयार झाल्यावर अशी दिसेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.